ट्रॅक्टरवरून सुरुवात आहे. आणि मी तुम्हाला सांगतो आपलं काय तुटलं होतं तुम्हाला दाखवतो. बघा हे तुटलं होतं आपलं, हे तुटलं नव्हतं, हा रॉड तुटला होता. हा रॉड तुटला होता आपला, त्यासाठी आपण टाकून आणला तो. त्याच्यामुळे आपलं इतके दिवस झाले ट्रॅक्टर बंद होतं. आणि आता आपण चालले सरी पाडायला. आपल्याकडे कामं आहेत पण आपल्याला कामं करता येत नव्हते. ते तुटले असल्यामुळे आपल्याला काही कामं करता नाही आली. आता जी इथून पुढे आपण कामं करणार ट्रॅक्टरची. चला तर आपण चाललेलो आहे आता सरी पाडण्यासाठी. मी जातो तिथे सरी पाडायला. तुम्हाला गेलं तिथं दाखवतो. आपलं कुठं जायचं असतं, आपल्याला जायचं गावापाशी जायचं आपल्याला आज सरी पाडायला. तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतो. बघू शकता आपण आलो इथं फुलं पाडण्यासाठी. आणि बघा कशा फुलं पाडलेल्या सरळ. आणि बघा रोटा कसं लागलेले खतरनाक मध्ये. आपलं काय करायचं, कोणाला नाव नाही ठेवायचं आपल्याला. नसाल जर लागला तरी चांगलंच म्हणायचं, आणि जर चांगला जरी लागला तर चांगलाच म्हणायचं, नाही जरी लागला तरी चांगलं म्हणायचं. कोणाला आपण नाव नाही ठेवत. आणि हे बघा आपल्या कसल्या सऱ्या पडलेल्या आहेत एकदम सरळ. एवढ्याच सऱ्या पाडायच्या आपल्याला. आणि आपण घेतो आता सऱ्या पाडून. आता त्यात रोटा पण जोडायचा आहे, रोटा पण हाणायला जायचं आहे. पण पहिले तर आधी फुल्या पाडून घ्यायच्या आणि नंतर रोटा हाणायला जायचं आहे. रोटा काही नाही, थोडाच आहे, तेवढा हाणायचा म्हणजे मग आपली सगळी कामं थोडीशी आवरत आहेत. आता चला तर आधी आपण रोटा आणून आपलं सरी पाडून घेऊ, म्हणून रोट्याच्या नंतर बघून घेऊ. शकता आपला माऊली वाढला आता. हे बघा असं माऊली भाऊ सऱ्या पाडल्या आहेत, एक नंबर क्वालिटीच्या सऱ्या पाडलेल्या आहेत. माऊली भाऊचं कोणी नाद नाही करायचा. माऊली भाऊ 2005 पासून म्हणजे जन्माला नव्हता तेव्हापासून तो म्हणतो की मी ट्रॅक्टर चालतोय. म्हणलं चालू बाबा काय अडचण नाही आपल्याला. 2016 पासून म्हणतो तो, 5 नाही 16. आहे ड्रायव्हर कधीपासून आहे? 2016. हे काय माऊली भाऊनी खतरनाक म्हणजे पाडलेले आहेत सऱ्या आपल्या, काय विषय नाही. आपल्या तरी वाकडे तिकडे होत्यात पण माऊली भाऊ पण सरळच पाडतात. माऊली भाऊ 2016 पासून ड्रायव्हर आहे, काय विषय नाही. खतरनाक मध्ये भाऊ माऊली भाऊ सऱ्या पाडणं चालू आहेत. माऊली भाऊ ज्यादा काय विषय नाही त्याच्यात, खतरनाक मध्ये. माऊली भाऊ कसा सऱ्या पाडतो बघा. नाच कळूया बा. माऊली भाऊ गुन्हा नाही करायचा. माऊली भाऊ म्हणजे जमदाडी त्यांना. माऊली भाऊ सऱ्या कशा पाडल्या, नाद नाही करायचा. माऊली भाऊ म्हणते उजे 5-6 राहिलं तर पाडायच्या. पण बरं रान असल्यामुळे आपलं सरीयंत्र वाकलं आहे ते असे खाली सरी पाडायचं नसतं की चाललं ते वाकलं आपलं. आणि बघा अशा सऱ्या पडल्या त्या. आणि आपला अनुमान आलेला आहे ट्रॅक्टर घेऊन इकडं. काय निबर रानात असं काही ना काहीतरी तुटाताटी होतीस. ते काय आता आपल्या हातात थोडे असतं, तुटाचे हाणायचं आपल्या हातात असतं. तुटल काय माहिती होतं आपल्याला, पण निब्बर रान होते. दादा आपण नीट करायला चालू आहे त्याला घेऊन. आता आपण सरीयंत्र आपलं लगेच नीट करून आणलं आणि झाले आपले तेवढे 4-5 सर राहिले होते आणायच्या बघा. आणि आपण चाललो आता घराकडे. सगळं काम आवरून आपण आता घराकडे चाललोय. 4 सऱ्यासाठी उद्या यायला परवडत नाही, त्याच्यामुळे आधीच आणून घेतलं. आता चाललोय रस्त्याला लागलाय आपलं ट्रॅक्टर. आता आपण चाललेलो आहे गावात थोडं चालू मस्त चालू फिरायला. आपण चाललेलो आहे गावात मित्रांकडे आपले. झाले सध्या गम आपल्याला गम गिम काय नाही दोस्ता. होय काय आता कसं असतं माहिती का, जाऊ दे पुढचं नाही बोलत मी. बोल अरे बोल, तुला बोलासाठीच असतं सगळं. काय म्हणला बोलू आपण. अरे भाऊ मावली भाऊ गम झाला यार तुला. असं डोळे इकडे
हा राईट. काय त्याच्या आपल्याला जायचं तर कायसाठी काय माहिती तुला जायचं होतं अजय पुढं 76 किलोमीटर आहे, 2 तास रस्ता आहे काय याचं मात्र ती माझल गावाला नाही गेली म्हणस ते पुढे गेली ती. तर बघू शकता मित्रांनो, हे बघा त्या दिवशी मी सर्च केलं होतं कारण की चेसला जायचं होतं तिकडं तिकडं कुठं कुठे बी मला काय माहिती कुठं जायचं तिकडं कुठं काय सर्च केलं गावाचं ठिकाण बघू शकता मित्रांनो. आपण त्या दिवशी सर्च केलं तर माझं दिसत नाही इकडं. जेसला प्लॅस. जायचं होतं जेसला जायचं होतं माजलगावला. अरे प्लॅस डबल फुल कॅन्सल त्याचा. केलं. मग माजलगावला न जाता आम्ही डायरेक्ट आम्ही गेलतो का आम्ही पुरुषोत्तमपुरीला. पुरुषोत्तमपुरीला थोडा वेळ झाल्यामुळे आमची भेट झाली नाही. धन्यवाद. याच्या पुढे मी काही बोलत नाही. कोण रे संपलं का संपला भाषण एवढंच होतं का आजचं? एवढंच होतं. आजच्या कार्यक्रमात संपला. कशामुळं आजचा आभार प्रदर्शन हनुमानकडे. हनुमान अरे ते झोपले ते मावली होते झोपलंय. पुरुषोत्तमपुरीला काय घालता डाळबट्टी माजलगाव मध्ये 1 नंबर भेटती. पुरुषोत्तमपुरीला काय घालता मला काय माहिती जेस काय गेलता मी तर मंदिरात दर्शन कोणता जेस घेऊन काळे आलो. मी मंदिरात दर्शन घ्यायला गेलतो पण जेस काय तिकडून कुंकडे गेलता मला मिळत नाही लागला राव सर. पण पुरुषोत्तमपुरीला गेलोच नाही ना. तू कधी गेलता मी गेलतो बाबा 1 दिवस. एक दिवस कायसाठी कायसाठी जाऊ मी मला काय त्या वडगीत तू डुबला होता का मग नाही. जेस काय शिफ्ट गाडी होती आमच्याकडे इशित नाही. त्या वडगीत तू डुबला होता बुंग गेलतो आम्ही अशीच बुंग इशित नाही. तिथून गेलो नंतर थोडा उशीर झाल्यामुळे जेस काय कुठे गेलता हे लक्षात नाही. सांगा पुढच्या ब्लॉग मध्ये सांगा. नाही रे त्या आशार थांबते ना आता सांगून दी. हा शहर तुम्ही थांबू नका. आमच्या हुकीवर लय सांगितलं तर सांगू नाही तर सांगणार नाही आम्ही. बस आजच्यासाठी एवढंच. उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगू. तर हे माधवचूर नाना आलेला आहे काल त्याला हे सांगू शकतो. तर मी नानाने घेतलेले या हनुमानचे रग. मला स्नॅप पाहिजे बघा. गाडी आणू का आपली. बघू शकता मित्रांनो आपली गँग चालली आता मासे पकडायला. तर मित्रांनो आपण आज जाणार आहेत मासे पकडायला. परंतु पावसाचं वातावरण आल्यामुळे आपण थोडं रेत थांबलेलं आहे आणि म्हणून आम्ही इथे थांबलेलं आहे. बघा आपलं देखणं हत्यार म्हणजेच आपला कोयता म्हणजे हे आपलं हत्यार हे. तर हे आपलं 3-in-1 किंवा 4-in-1 5-in-1 काम करू शकते. कारण की याच्यानं आपण वैरण बी तोडू शकतो, मासे कापू शकतो, आपण लोकांची वैरण चोरून बी आणू शकतो. येणंच काही बी करू शकतो, येणंच करू शकतो. धन्यवाद. बाकीचं हे आपलं देखणं हत्यार बघून घ्या नंतर. आणि आता हे आपण थोड्याच वेळात अभिषेक तांदळे यांच्याकडून लावून आणणार आहेत सर्कल. तुम्हाला दाखवू पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. चला भेटू आपण असेच नवीन ब्लॉग मध्ये.